महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. गुजरात महाराष्ट्र वन विभागाची संयुक्त धडक कारवाई. डोकारे येथे अवैध साग व महू जळाऊ लाकूड जप्त. 5.400 घनमीटर मुद्देमाल हस्तगत. गुजरात राज्य वन विभाग आणि चिंचपाडा वन परिक्षेत्राच्या पथकाने संयुक्तरित्या राबविलेल्या धडक कारवाईत नवापूर तालुक्यातील मौजे डोकारे येथे अवैधरित्या साठवणूक ठेवलेले साग व महूचे जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 5.400 घनमीटर जळाऊ लाकूड हस्तगत करण्यात आले असून त्यांची अंदाजे 7,547 रुपये किंमत असल्याची माहिती वन विभागाने दिली. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 ऑगस्ट रोजी रात्री गुजरात राज्यातील तापी वन परिक्षेत्रात नोंद असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी संदीप शंकर वडवी याच्या तपासासाठी गुजरात वन विभाग व चिंचपाडा वन परिक्षेत्राच्या पथकाने संयुक्त मोहीम राबविली. यावेळी डोकारे गावाबाहेरील शेतात तसेच संशयिताच्या घराच्या पश्चिम बाजूस असलेल्या जुन्या घरात महू व सागाचे जळाऊ लाकूड आढळून आले. सदर लाकडाचा पंचनामा करून तो तात्पुरता हरीश जेसा वडवी यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी चिंचपाडा वन परिक्षेत्राच्या संपूर्ण पथकाने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा जप्त मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे हलविला. तेथे मोजमाप केल्यानंतर एकूण 5.400 घनमीटर लाकूड जप्त झाल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज धुडे, उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार विभागीय दक्षता पथकाचे अधिकारी सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा तसेच चिंचपाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्राशा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चिंचपाडा प्रादेशिक वनक्षेत्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल संजय डी बडगुजर कमोद करीत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नवापूर.